राज्यात अलीकडे अपघाताचं प्रमाण मात्र दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि यासाठी वाहतुकीचे नियम देखील कठोर करण्यात आले। पण तरी सुद्धा या वाहतुकीच्या नियमांना धाब्यांवर बसवू पाहणारे वाहनधारकही आपल्याकडे कमी नाहीयेत। दरम्यान काल सोलापुरात एक असा प्रकार घडला की एका महिला कॉन्स्टेबलनं ट्रिपल सीट गाडीवर जाणाऱ्या 3 मुलींना अडवलं आणि हे झिपरे तुझ्या बापाला फोन लाव असं म्हणत चौकामध्ये बेदम या मुलीला बदललं। राज्यात अलीकडे अपघाताचे प्रमाण वाढले आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूरसह अन्य भागात वाहतुकीचे नियम कडक करण्यात आले आहेत। तरीही काही जण नियम न पाळता वाहन चालवतात। दरम्यान एका महिला ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। ट्रिपल सीट जाणाऱ्या मुलींचा पाठलाग करून या ट्रॅफिक पोलीस महिलेने या मुलींना शिव्या घालत फटकेही दिले। लातूर शहरातील जुना रेणापूर नाका भागात 3 मुली एकाच स्कूटीवर बसून भरधाव वेगाने जात होत्या। महिला पोलिसांनी हात दाखवला तरी त्या थांबल्या नाहीत। मग काय, पोलीस महिलेने मुलींचा पाठलाग करून त्यांना पकडले। मुलींना पकडल्यानंतर महिला कर्मचाऱ्याने संतापाच्या भरात मुलींना अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहिली। ए झिपरे, जीव उदार झाला आहे का तुला? मरशील आणि आणखी दोघांना घेऊन मरशील। तुझ्या बापाला फोन लाव अशा भाषेत मुलींना जाब विचारला। घाबरलेल्या मुली चूक झाली माफ करा असे म्हणत होत्या, यापुढे करणार नाही असे सांगत होत्या। मात्र महिला पोलीस कर्मचारी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या। मलाही 2 मुली आहेत, तुम्हाला वाकडं बसायची काय गरज होती असं म्हणत ट्रॅफिक पोलीस महिलेने मुलींच्या कानाखालीही लगावल्याचे व्हिडिओ दिसत आहे। या मुली अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे। एकीकडे मुलींच्या बेजबाबदारपणावरून टीका होत असतानाच महिला पोलीस कर्मचाऱ्याने अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याने सर्वांसमोर अपशब्द वापरल्याने नेटकऱ्यांनी देखील चांगलाच संताप व्यक्त केला आहे। अशी भाषा वापरणे योग्य नसल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे।